आज ऑफिसमधून आल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली होती. म्हणलं काहीतरी बनवूया. त्यासाठी मी फुलक्यांसाठी कणिक मळली आणि थोडी जास्तच मळली. फटाफट फुलके टाकून घेतले आणि गोड पदार्थ बनवायला सुरुवात केली. चला तर मग आज एक तुम्हाला नवीन रेसिपी शिकवते. तर आज मी बनवणार आहे उंदरावळची खीर. त्यासाठी मी चपातीसाठी मळलेलं कणिक घेतलंय आणि त्याच्या अशा लांब दोऱ्या वळून घेतल्यात आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि हे तुकडे मी पिठामध्ये ठेवलेत जेणेकरून ते चिकटणार नाहीत. नंतर एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलंय आणि त्याला उकळी आल्यानंतर हे तुकडे त्याच्यामध्ये टाकून असे शिजवून घेतलेत. त्यात मी थोडंसं खोबरंही टाकलंय. माझ्याकडे इथे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं टाकलंय. तुम्ही त्यामध्ये ओलं खोबरं टाका म्हणजे अजून छान होईल. त्यानंतर त्यामध्ये मी गूळ टाकलाय आणि मस्त मिक्स करून घेतले. आता थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतलेत. ड्रायफ्रूट टाकणे एकदम ऑप्शनल आहे. त्यासाठी काजू आणि बदाम मी कट करून घेतलेत आणि एका भांड्यामध्ये मी थोडंसं तूप घेतलं आहे आणि हे काजू बदाम मस्त सोनेरी होईपर्यंत छान असं त्यांना परतून घेतलं आहे. आता हे आपले ड्रायफ्रूट्स असे गोल्डन झाले. आता आपण त्याला आपल्या खीरमध्ये ॲड करूया आणि खीर मस्त असं मिक्स करून घ्या. एक 5 मिनटं शिजल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळाची पूड पण टाकू शकता आणि मस्त मिक्स केल्यानंतर आपली उंदरावळ्याची खीर तयार आहे. ही खीर आमच्याकडे गणपतीला प्रसाद म्हणून बनवतात. ज्या दिवशी गणपती स्थापना होते ना त्या दिवशी आवर्जून याच खिरीचा आमच्या बाप्पांसाठी नैवेद्य तयार करतात. ही एकदम हेल्दी आहे. गव्हाच्या पिठापासून बनली आहे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण आहेत आणि गूळही आहे. झटपट बनणारी एकदम हेल्दी आणि वरतून थोडंसं तूप टाकून वाह किती छान लागतं माहिती आहे. तुम्ही नक्की तयार करून पहा आणि मला सांगा कशी बनली आहे. थँक्यू.